अमरावती के एमआईडीसी स्थित जाधव गियर्स जिनिंग एंड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनी के अचानक से बंद होने से यहां के कर्मचारी बेरोजगार हो गए हैं, जिससे इन कर्मचारियों ने अपने रोजगार की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय के बाहर आंदोलन किया। अमरावती शहर के एमआईडीसी स्थित जाधव गियर्स जिनिंग एंड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनी बिना किसी पूर्व सूचना के अचानक बंद हो गई। इसलिए इस फैक्ट्री में काम करने वाले ऑपरेटर, टर्नर, फीटर, वेल्डर, मशीनिस्ट, हेल्पर और ऑफिस क्लर्क जैसे 60 कर्मचारी एक साथ बेरोजगार हो गए। इसलिए इन 60 कर्मचारियों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने अनिश्चितकालीन आंदोलन शुरू कर दिया है और मांग की है कि प्रशासन अपने अधिकारों का उपयोग कर इन श्रमिकों को अन्य कंपनियों में समायोजित करे। प्रदर्शनकारियों ने कहा कि मांगे पूरी नहीं होने तक आंदोलन जारी रहेगा। आम्ही दिनांक 22/12 या जाधव गियर्स कंपनीमध्ये काम करत होतो। 22 तारखेला अचानकपणे बंदची नोटीस लावून तो कारखाना बंद केला। तेव्हा आम्ही आयुक्तालयामध्ये आलो मालकासोबत, पण मीटिंग झाली, पण त्यामधून काही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्येही आम्हाला न्याय मिळाला नाही। म्हणून आम्ही येथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। जाधवगिरी ही कंपनी 1985 मध्ये स्थापन झाली आणि त्यामध्ये बरेचसे युनिट्स तयार झाले आणि जाधवगिर या कंपनीतील सर्व मशिनरी आणि कामगार इतर युनिट्समध्ये घेऊन ही कंपनी डबघाईमध्ये आणली आणि कामगारांना बेघर करण्याच्या एक मालकांनी षडयंत्र रचलं आणि 22 डिसेंबरला ही कंपनी बंद केली आणि कोणत्याच प्रकारची सूचना न देता ही कंपनी बंद केली आणि त्या आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कामगार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं। कामगार आयुक्तालयामध्ये आमची बैठक मालकासोबत बैठक झाली, त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्ये आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही।